चलो. हा, नमस्कार सर्वांना. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण वर्ण, अक्षर, वाक्य, शब्द आणि व्याकरण हे सर्व बघितलेलं आहे. ओके, पीडीएफ भेटून जाईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या पुढचा जो घटक आपल्याला बघायचा आहे, आपली जी वर्णमाला आहे. लक्षात घ्या आपली जी वर्णमाला आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, ओळख करून घ्यायची आहे. आपण लहानपणी तर शिकलोच. ओके, आपण लहानपणी तर शिकलोच. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली जी वर्णमाला आहे, वर्ण म्हणजे शिकलो, माळा म्हणजे काय शिकलो, त्याची काय करायची आहे बाळांनो, ओळख करून घ्यायची आहे. ठीक आहे. लक्षात घ्या सुरू करतोय वर्णमालेची ओळख. तुम्हाला सर्वांना माहित आहे, पण बघूया की आपली वर्णमाला कशी आहे आणि याच्यावरती कसे प्रश्न येतात. ठीक आहे. लक्षात घ्या आपल्या वर्णमालेची ओळख पाहत असताना आपण ही वर्णमाला अगोदर समजून घेऊया. ओके, लक्षात घ्या की ही आपली आपण काय करूया, पहिल्यांदा वर्णमाला समजून घेऊया. लक्षात घ्या, एकदा नजर टाका रे सर्वजण ह्या आपल्या वर्णमालेवरती. ओके, एकदा काय करा, सर्वजण नजर टाका या आपल्या वर्णमालेवरती. मी तुम्हाला समजून सांगेल. ओके, लक्षात घ्या बाळांनो, ही कशी वाचायची एकदा वाचून दाखवतो, त्याचा अर्थ काय आहे ते पण मी नंतर सांगतो. फक्त एकदा ओळख करून घेऊया. लक्षात घे बेटा, हा जो पहिला अ आहे, हा जो पहिला अ आहे, ठीक आहे, इथं देतोय, परत हळूहळू वरती घेतो. हा जो पहिला अ आहे याला तुम्ही अक्षर असं म्हणू शकता, कारण हे पूर्ण उच्चाराचे आहेत. आता लक्षात घ्या हा अ पहिल्यांदा आहे म्हणून याला आद्य वर्ण, थोडंसं लक्ष द्या बेटा, याला आद्य वर्ण पण म्हणतात. आणि या अ चा जो प्रकार आहे तो स्वर आहे. स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, मी पुढे सांगेन. फक्त समजून घ्या की या अचा जो प्रकार आहे तो स्वराचा आहे, म्हणून हा पहिल्यांदा आहे म्हणून याला आद्य स्वर पण म्हणतात. याला आद्य काय म्हणतात बाळांनो, स्वर पण म्हणतात. ओके, हा, हे बेसिक माहित आहे. कमेंट करू नका प्लीज, थोडंसं लक्ष द्या. मी खूप तळमळीने शिकवतो. कमेंट करू नका, कुणीही कमेंट करू नका. माझा एकच इच्छा असते की तुम्हाला हे आलं पाहिजे. हा याच्या पाठीमागचा उद्देश असतो. खूप तळमळीने शिकवतो बाळांनो. तुमचे फी घेतली याचा अर्थ असा नाहीये की मी कसं पण करेन. ओके, टेलिग्रामवर बघा, मी टाकेल ना बेटा, टाकेल पीडीएफ. ठीक आहे, कुठं ना कुठं मी पीडीएफ देईल तुम्हाला. थोडंसं शेवट चर्चा करूया आपण. प्लीज कोणी कमेंट करू नका. लक्षात घ्या, म्हणजे काय होतं माहिती आहे का, मूड जातो. जर पिक्चर बघत असला तुम्ही जर पिक्चर बघत असला आणि मस्त सीन चालू आहे, असा पाऊस पडत आहे, नट आणि नटीच्या पावसात भिजत आहेत, एकाच छत्रीखाली आहेत, आणि तुम्हाला ते रोमॅन्टिक सीन चालू आहे, आणि रोमॅन्टिक सीन चालू असताना तुम्ही तिकडे पूर्ण त्याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे, आणि मध्ये जाहिरात लागते बघा, निर्मा डिटर्जंट पावडरची, किंवा मध्येच कशी तरी जाहिरात लागते, मग बघण्याचा मूड जातो. तसं सुद्धा शिक्षकाचं असतंय. जर तुम्हाला सांगत असतो ना, आणि सांगता सांगता जर तुम्ही कुणीतरी मध्येच कमेंट केली किंवा काहीतरी पांचट बोलला, तर ते मग मध्ये तुम्ही जाहिरात केल्यामुळं शिकवण्यात सुद्धा मूड जातो, माहितीये का. ठीक आहे. ओके, चलो. नाही, खूप वेळ झाला ना, खूप वेळ झाला म्हणून तुम्हाला थोडंसं हे केलं. हा, लक्षात घ्या, रिझल्ट पाहिजे मला. जेवढे आता एवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत ना, त्यांचा मला सगळ्यांचा रिझल्ट पाहिजे. तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही म्हणला ना सर आम्हाला हे संपवल्यानंतर टॉपिक वाईज प्रश्न घ्या, ते पण घेईल. सर झालेल्या प्रश्नपत्रिका घ्या, ते पण घेईल. पण मला फक्त 2025 मध्ये तुमच्याकडून रिझल्ट पाहिजे, बस. मला काही नको आहे. 300 रुपये काय हो, 300 रुपये तुम्ही कॉलेजला गेला आणि कॉलेजच्या कट्ट्यावर बसला, आणि कॉलेजच्या कट्ट्यावर बसून जर तुमच्याकडून कोण बघून हसलं तर तुम्ही मित्रांना पार्टीमध्ये 300 रुपये देताय, त्याचे मला माहित आहे. त्याच्यामुळे 300 रुपयाची किंमत नाहीये, पण तुमच्या 2025 मध्ये मिळालेल्या वर्दीची किंमत आहे. आणि त्या 300 रुपयाची किंमत 3 लाखामध्ये रूपांतर करायचं असेल, 30 लाखामध्ये रूपांतर करायचं असेल, तर तुम्हाला कष्ट करावं लागेल.
ओके चलो ठीक आहे. असो, आता कमेंट कोणी करणार आहे? फक्त बघून घ्या, ओळख करून द्यायला लागलेलो आहे, याची ओळख करून द्यायला लागलेली आहे. कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही टॉपिकची, कोणत्याही माणसाची, कोणत्याही मित्राची, कोणत्याही मैत्रिणीची ओळख करून घेताना शांतपणे घ्यायची असते. ओके चलो ठीक आहे. हा आता लक्षात घ्या बाळांनो, हा अ आहे, हा पहिला आहे म्हणून याला आद्यवर्ण असं म्हणतात. हा अ आहे, याचा प्रकार स्वरामध्ये मोडतो म्हणून त्याला आद्य स्वर असं म्हणतात. ओके चलो ठीक आहे, लक्षात घ्या रे. हा तुम्हाला बाकी सर्व गोष्टी माहित आहेत. याला आ असं म्हणतात, याला ई म्हणतात, याला दीर्घ ई म्हणतात, याला ऱ्हस्व ई म्हणतात, याला ऊ म्हणतात, याला ऊ म्हणतात, याला ऋषी मधला रू म्हणतात, याला लू म्हणतात. ओके लोप होत चाललेला आहे. पुढे बघूया. हा ए आहे, हा आ आहे, हा इंग्रजी भाषेतून आलेला आहे. हे आहे ऐ ओ आ. इथे थोडस हायलाइट करतो. हा एक मिनिट लक्षात घ्या. हे आणि हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. हा याच्यावरती काय होतो? प्रश्न येतो. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न येतो, थोडस लक्षात घ्या. हायलाइट ते आपल्यामध्ये कमी होते म्हणून लोकांचे ओढून आणले, दत्तक घेतले इंग्रजाकडून, ते इंग्रजी भाषेकडून. ठीक आहे, ते 2 इंग्रजी भाषेकडून काय केलेले आहेत? टाकतो ठीक आहे, पीडीएफ टाकतो. ओके लक्षात घ्या. आता बघा, ह्याला वाचताना क असं वाचा, ख ग घ, ह्याला ज्ञ, वाङ्मय मधलं ज्ञ आहे ना, ते आहे ते ज्ञ. ठीक आहे, लक्षात घ्या. ह्याला ड म्हणू नका. च छ ज झ न ट, ह्याचा पाय मोडा बाळानो. हे लक्षात घ्या रे, ह्याचा थोडस पाय जर मोडला नसेल ना मी, तर तुम्ही पाय मोडा, त्याला कशाने तरी मोडा, पण मोडा. हा हे चुकून कधी कधी पाय मोडायचं राहिलं असतं. ओके, कारण का हे वर्ण आहेत पण हे व्यंजन आहेत. ओके ठीक आहे चलो बघा, पुढची ओळख करून देताना ह्याला ट असं म्हणा, याला ठ असं म्हणा, याला ड असं म्हणा, याला ढ असं म्हणा, याला न असं म्हणा, याला त म्हणा, याला थ म्हणा, याला द म्हणा, याला ध म्हणा, याला न म्हणा. प फ ब आणि भ आणि म. ओके थोडस इथं हायलाइट करतो आणखी ना, लक्षात घ्या रे. आता इथं मी जे हायलाइट करायला लागलो, थोडस लक्ष द्या बेटा. हे जे आहे हे इथनं इथवर, ओके, ह्यांचा एक वेगळा गट पडतो. हा लक्षात घ्या रे, ह्यांचा एक वेगळा गट पडतो, कारण का हे गटात आहेत. बरोबर आहे, यांचा एक समूह पडतो आणि यांना एक वेगळं नाव आहे. याला स्पर्श व्यंजन असं म्हणतात किंवा वर्गीय व्यंजन असं म्हणतात. थोडस याला हायलाइट केलेलं आहे, ते तुम्हाला समजून जाईल. ओके, भचा राहिला का पाय मोडायचा आहे का? तुम्हाला मोडा म्हणलं होतं ना, एखाद्याचा जर पाय मोडाचा राहिला असेल तर तुम्ही मोडा म्हणलं होतं की. हा ठीक आहे, सरचं चुकलं नाही पाहिजे, आमचं चुकलं तरी चालेल. हा सर पण एक माणूसच आहे, याचा कधी विचार करणार नाही. हा चलो ठीक आहे. हा लक्षात घ्या. आता ही जे आहेत खालचे, याला य, ओके थोडस बघा, याला य असं म्हणा, याला र असं म्हणा. र तर फार घोळ करणारा माणूस आहे. ओके, र जो आहे तो 4 प्रकारे लिहिला जातो. र जो आहे तो कंपित वर्ण आहे, हे र चा खूप घोळ आहे. परत ल, परत व, परत क्ष, परत क्ष आणि परत च. याला ह म्हणा, याला ळ म्हणा, याला क्ष म्हणा, याला ज्ञ म्हणा. ही फक्त मी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्या रे, या ठिकाणी 2 राहिलेत बघा, या ठिकाणी 2 राहिलेत बघा, हा आणि हा. ठीक आहे, याला आणि आहा म्हणा. याला काय म्हणा? आणि आहा. ओके, हे बघा आणखीन एकदा, अ आ इ ई उ ऊ रू लू ए आ ए ओ आ औ आणि आहा. ओके, हे क च ट त प य र ल व श श स ह ळ क्ष आणि ज्ञ. ही आपण फक्त काय करून घेतलेली आहे? आपल्या वर्णमालेची ओळख करून घेतलेली आहे. आता याची विभागणी बघूया. ओके, वरती 3 राहिले, वाचलं घ्या आता शेवटचे. चलो ठीक आहे. हा नेक्स्ट पुढे बघा. आता वर्णाविषयी, हे जे वर्णमाला आपण बघितली, या वर्णाविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपण. ओके, या वर्णाविषयी काय करूया बाळांनो? थोडक्यात आपण माहिती घेऊया. ओके, बघा काय माहिती द्यायचं म्हणतंय ते, लक्षात घ्या रे. थोडी माहिती घेऊया म्हणतंय, मग आता आपण काय करूया? गपचूप याची माहिती ऐकून घेऊया. चलो ठीक आहे. बघा, वर्ण म्हणजे आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. हे आम्हाला माहित झालं सर, पाठ झालं, झोपेत पण आम्ही आता विसरू शकत नाही. ओके चलो ठीक आहे.
वर्ण म्हणजे काय तर आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण असं म्हणतो. मग त्या वर्णाची वैशिष्ट्ये बघायची आपल्याला बाळांनो. काय बघायची आहेत, त्या वर्णाची वैशिष्ट्ये बघायची आहेत. काय आहे वैशिष्ट्य बघा. पहिलं वैशिष्ट्य बघा, मराठी भाषेमध्ये मूळ वर्णांची संख्या 48 आहे. मराठी भाषेमध्ये मूळ वर्णांची संख्या किती आहे, 48 आहे. चलो ठीक आहे. मराठीतील आधुनिक वर्णांची संख्या विचारल्यास 52 सांगावी. मराठीमधील आधुनिक वर्णांची संख्या विचारल्यास 52 सांगायची. तर हे असं का, बघा इथं गोळ झालेला आहे, हे असं का, तर या ठिकाणी सांगतो. नाही, एक पॉइंट क्लिअर झाल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. लक्षात घ्या, आपण वर्णांची ओळख करून घेतली. सर तुम्ही सांगितलं की मूळ वर्ण 48 आहेत. मूळ वर्ण किती आहेत, 48 आहेत. आणि तुम्ही सांगितलं की आधुनिक वर्ण जर विचारलं तर 52 सांगा. काय सांगा, आधुनिक वर्ण जर विचारलं तर किती सांगायचे, 52. ओके, जुन्या विद्यार्थ्यांना माहित आहे, गप बसायचंय. मला माझं काम करू द्या. कोणती आहेत, काय आहेत, तुम्हाला सर्व माहित आहेत. मग सर हे 48 चे 52 का झाले, तर लक्षात घे, काही कालांतरानंतर हे जे मूळ होते याच्यानंतर काही कालावधीनंतर प्राध्यापक अरविंद मंगळुरेकर, लक्षात घे रे, प्राध्यापक अरविंद मंगळुरेकर यांनी आपल्या वर्णमालेमध्ये 2 वर्णांना स्थान दिलं. ते कोणत्या, आ आणि अ या 2 वर्णांना स्थान दिलं. म्हणजे 48 होते, झाले किती, 50. झाले किती बाळांनो, 50 झाले. ओके, आणि हे जे दोन आहेत हे घेतलेले आहेत त्याने इंग्रजी भाषेकडून. कुठून घेतलेले आहेत, इंग्रजी भाषेकडून घेतलेले आहेत. इंग्रजी भाषेकडून यांना त्यांनी घेतलेलं आहे. म्हणून त्यांना आदत्त असं सुद्धा म्हणतात. ओके, आदत्त असं सुद्धा म्हणतात. मग सर 50 झाले, मग आधुनिक तर 52 म्हणताय की. मग लक्षात घ्या, परत एका लेखकाने म्हणजे प्राध्यापक सबनीस सरांनी आपल्या वर्णमालेमध्ये श आणि दुसरा ज्ञ या 2 वर्णांना स्थान दिलं. अगोदर नव्हतं यांना, आपल्या वर्णमालेमध्ये यांना स्थान नव्हतं, नंतर यांना स्थान दिलं क्ष आणि ज्ञ. त्याच्यामुळे 48 चे 50 आणि इथं परत हे 50 अधिक 2 किती झाले बाळांनो, 52 झाले. किती झाले, 52 झाले. ओके, हे 52 कसे झाले या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर कोणी विचारलंच तर मूळ किती 48 सांगा, आधुनिक किती 52 सांगा. ते नवीन 4 कोणते, तर आ आणि अ हे 2 इंग्रजी मधून आलेले आणि दुसरे क्ष आणि ज्ञ हे 2 प्राध्यापक सबनीस सरांनी स्थान दिलेले. असे किती झाले बाळांनो, 52 झाले. ओके, दिसत नाही सर, दिसत नाही तर रिजॉइनिंग कर. ओके, चलो नेक्स्ट पुढे बघा. हे बघितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे अ आणि अ यांचा समावेश आपल्या वर्णमालेमध्ये प्राध्यापक अरविंद मंगळुरेकरांनी केला आहे. हे माहित झालं. अ आणि अ यांना पाठ्यपुस्तकाने स्वर असा दर्जा दिलेला आहे. नेक्स्ट, रु आणि लू बघा, रु आणि लू या स्वरांचा 14 खडीमध्ये. आता पूर्वी जे लहान आम्ही होतो आमच्या वेळेस 12 खडी होती. आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस 12 खडी होते. आता 14 खडी आहे. कारण का, अ आणि अ यांना स्थान दिल्यामुळं. लक्षात घे की रु आणि लू या स्वरांचा 14 खडीमध्ये समावेश होत नाही. ओके, लक्षात घ्या, 12 स्वर आणि 2 स्वरादी ऍड करून ही 14 खडी तयार केली जाते. ठीक आहे, लक्षात घ्या. क्ष आणि ज्ञ या 2 वर्णांना प्राध्यापक सबनीस सरांनी काय केलेलं आहे, आपल्या वर्णमालेमध्ये स्थान दिलेलं आहे. अगदी बरोबर. ओके, चलो नेक्स्ट पुढं बघा रे. संस्कृत वर्णमालेत 50 वर्ण आहेत, हिंदीत मात्र 52 आहेत. लक्षात घ्या, संस्कृत जी वर्णमाला आहे त्याच्यामध्ये किती वर्ण आहेत, तर 50 वर्ण आहेत. संस्कृत मधली जी वर्णमाला आहे त्याच्यामध्ये
50 वर्ण आहेत. आपण आपली वर्णमाला संस्कृत भाषेकडून घेतलेली आहे, माहित आहे, सांगितलंय पहिल्यांदा. ठीक आहे, बघा पुढचं वैशिष्ट्य काय आहे ते. आपली वर्णमाला ही देवनागरी लिपीतील आहे. IMP आपली वर्णमाला ही कुठली आहे? देवनागरी लिपीतील आहे. ओके, बघा हिंदी भाषेत सुद्धा 52 वर्ण आहेत, मराठीमध्ये सुद्धा किती आहेत? 52 वर्ण आहेत. हिंदी भाषेत सुद्धा किती वर्ण आहेत बाळांनो? 52 वर्ण आहेत. संस्कृत मध्ये मात्र 50 वर्ण आहेत. संस्कृत मध्ये मात्र किती आहेत? 50च वर्ण आहेत. नेक्स्ट, आपली देवनागरी लिपीतील वर्णमाला पुढील प्रमाणे आहे. आपली देवनागरी लिपीतील वर्णमाला पुढील प्रमाणे आहे. ही आहे आपल्या देवनागरी लिपीतील वर्णमाला. ओके, चल ठीक आहे, याची ओळख करून घेतलेली आहे. आणखीन एकदा सांगतो, बघा ही आहे आपली वर्णमाला. अ, आ, ई, उ, ऊ, दीर्घ उ, रु, लू, ए, ऍ, ऐ, ओ, आ, औ. हे दोन जे आहेत हे काय आहेत? हे जे दोन आहेत हे आहेत स्वरादी. हे जे दोन आहेत ते काय? आणि आहा. ओके, आता लक्षात घ्या, या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय, या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय हा आहे बाळांनो क चा गट. याला काय म्हणायचं? क चा गट असं म्हणायचं. ओके, हा परत बघा दुसरा जो आहे हा जो आहे हा तुमचा आहे च चा गट. कशाचा गट आहे? च चा गट आहे. लक्षात घ्या रे. परत जो आहे हा तुमचा आहे ट चा गट. कशाचा गट आहे? ट चा गट आहे. ओके, पुढे बघा हा जो आहे हा तुमचा कशाचा आहे? त चा गट आहे. कशाचा आहे? त चा गट आहे. पुढे बघा पुढचा जो आहे तो आहे प चा गट. ओके, प चा गट आहे. ठीक आहे, लक्षात घ्या रे. आता इथं जे मी हे सांगितलेलं आहे, हे जे आहेत हे यांना व्याकरणी भाषेमध्ये स्वर असं म्हणतात. याला व्याकरणी भाषेमध्ये काय म्हणतात? स्वर असं म्हणतात. सर स्वराची व्याख्या सांगा ना. लक्षात घ्या, हे जे वर्ण हे पिवळ्या अक्षरामध्ये जे हायलाइट केलेत हे वर्ण स्वर आहेत. स्वर म्हणजे या 12 आणि आधुनिक 14 या वर्णाचा उच्चार करताना आपली जी जीभ आहे त्या जिभेचा जो शेंडा आहे तो आपल्या मुखातील कोणत्याच भागाला स्पर्श करत नाही. बघा मी काय सांगायला लागलोय, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा कोणत्याच अवयवाला स्पर्श करत नाही त्याला व्याकरणी भाषेमध्ये स्वर असं म्हणतात. त्याला व्याकरणी भाषेमध्ये काय म्हणतात? स्वर असं म्हणतात. लक्षात घ्या, स्वराची मूळ संख्या जर कुणी विचारली, स्वराची मूळ संख्या जर कुणी विचारली, ओके चलो ठीक आहे, जर स्वराची मूळ संख्या जर कोणी विचारली तर 12 सांगा आणि आधुनिक जर कोणी विचारली तर 14 सांगा. ते कसं काय डिटेल्स मध्ये बघूया स्वर अभ्यासताना. ते डिटेल्स मध्ये बघूया स्वर अभ्यासताना. ओके, लक्षात घ्या रे. पुढे जे मी हायलाइट केलेलं आहे बघा, या 12 किंवा 14 वर्णांचा, हे मुळात तर वर्णच आहेत, आपल्या मुखावाटे निघणारे मूलध्वनी आहेत, हे तर वर्णच आहेत, पण या वर्णांचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा कोणत्याच अवयवाला स्पर्श करत नाही म्हणून त्याला स्वर असं म्हणतात. म्हणून त्याला काय असं म्हणतात? स्वर असं म्हणतात. हा, त्याला अच पण म्हणतात आणि त्याला विवृत्त पण म्हणतात. ते डिटेल्स मध्ये पुढे बघूया. ओके, आता लक्षात घ्या रे, इथे हे जे दोन हायलाइट केले, हे जे दोन हायलाइट केलेले आहेत हे काय आहेत सर? लक्षात घ्या, याला व्याकरणी भाषेमध्ये स्वरादी असं म्हणतात. याला व्याकरणी भाषेमध्ये काय म्हणतात? स्वरादी. सर हे स्वर वरचे आहेत, याला आपण 12ला स्वर असं म्हणतो, मग याला स्वरादी का? तर या दोघांचा उच्चार करताना हे स्वर अगोदर येतात. ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वर अगोदर येतात म्हणून त्याला स्वरादी असं म्हणतात. आणि याची संख्या किती आहे? फक्त 2 आहे. याची संख्या किती आहे? 2 आहे. फक्त आपण देवनागरी लिपीतील वर्णमाला समजून घ्यायला लागलोय. त्याच्यातला पहिला प्रकार आपण बघितलाय स्वर, दुसरा प्रकार बघितलाय स्वरादी. दुसरा प्रकार काय बघितलाय? स्वरादी बघितलाय. पुढे बघा रे, पुढे बघा काय आहे ते. ठीक आहे, आता लक्षात घ्या, हे जे एवढं हायलाइट केलेलं आहे, लक्षात घ्या रे, हे जे एवढं मी हायलाइट करतो हे, आणि इथं बघा
हे, ठीक आहे. इथपर्यंतच. आता लक्षात घ्या, हे जे खालचे आहेत क चा गट, च चा गट, ट चा गट, त चा गट, प चा गट, य र ल व श श, हे सर्व व्यंजन आहेत. बघा बाळा, हे सर्व काय आहेत बाळांनो? हे जे सर्व आहेत हे आहेत व्यंजने. हे काय आहेत? व्यंजने आहेत. सर स्वरादी म्हणजे कळलं की ज्याच्या अगोदर स्वर असतो. स्वर म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा कोणत्याच अवयवाला स्पर्श करत नाही त्याला स्वर असे म्हणतात. मग ही व्यंजने काय भानगड आहे? ओके, ही व्यंजन काय भानगड आहे? तर लक्षात घ्या, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा आपल्या मुखामध्ये असणारे कंठ, तालू, मृदा, दंत्य, ओष्ठ्य, कंठोष्ठ्य, कंठतालव्य, दंतोष्ठ्य आणि दंततालव्य या मुखातील कोणत्या ना कोणत्या भागाला स्पर्श करून ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला व्यंजन असं म्हणतात. व्यंजन म्हणजे काय? तर ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा मुखातील कोणत्या ना कोणत्या भागाला स्पर्श करतो त्या वर्णाच्या उच्चाराला व्यंजन असं म्हणतात. आणि मराठीमध्ये व्यंजनाची संख्या किती आहे? तर 34 आहे. किती आहे बाळांनो? 34. कोणी किती का सांगेना, 36 सांगायचे नाही. आता लक्षात घ्या, व्यंजनामध्ये हा जो गट आहे या गटामध्ये सारखीच व्यंजन आहेत. सारखीच व्यंजन आहेत. लक्षात घ्या, म्हणून यांना एक स्पर्श व्यंजन पण म्हणतात आणि यांना वर्गीय व्यंजन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? वर्गीय व्यंजन सुद्धा म्हणतात. कारण काय, याचे गट पडतात, वर्ग पडतात. आणि ही जी खालची आहेत यांना अवर्गीय व्यंजन असं म्हणतात. यांना अवर्गीय, कारण ह्यांचे ठराविक असे वर्ग नाहीत. अवर्गीय व्यंजन असं सुद्धा म्हणतात. ओके. आणि लक्षात घ्या, या वर्णमालेचा हा जो खालचा भाग आहे एवढा 2, यांना हे जे प्राध्यापक सबनी सरांनी स्थान दिलेलं आहे यांना संयुक्त वर्ण, यांना संयुक्त वर्ण किंवा विशेष संयुक्त वर्ण असं सुद्धा मानलेलं आहे. यांना संयुक्त वर्ण किंवा विशेष संयुक्त वर्ण सुद्धा असं मानलेलं आहे. मग लक्षात घ्या, बघा, या आपल्या 52 वर्णमालेचा पहिला प्रकार आहे स्वर, ज्याची व्याख्या आहे ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा कोणत्याच अवयवाला स्पर्श करत नाही त्यांना स्वर असं म्हणतात. स्वर हे नुसते सूर असतात. स्वरांचा उच्चार करण्यासाठी कोणत्याही वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाहीये. मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची संख्या 12 आहे, आधुनिक स्वरांची संख्या 14 आहे. ओके. पुढचा जो आहे तो स्वरादी आहे. स्वरादी म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वरा अगोदर येतो त्या वर्णाचा उच्चार हा स्वरांवर स्वार असतो, म्हणून त्याला आपण स्वरादी असं म्हणतो. स्वरादीचे 2च प्रकार आहेत, एक आहे विसर्ग आणि दुसरा आहे अनुस्वार. अनुस्वार आणि विसर्ग. हे जे खालचे आहेत हे आहेत व्यंजन. तिसरा जो प्रकार आहे तो व्यंजन आहेत. व्यंजन म्हणजे काय, तर या 52 किंवा 48 वर्णापैकी ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या जिभेचा शेंडा कोणत्या ना कोणत्या अवयवाला स्पर्श करतो त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? व्यंजन असं म्हणतो. मराठी भाषेमध्ये व्यंजनाची संख्या किती आहे? 34 आहे. किती आहे? 34 आहे. आणि हे जे खालचे 2 आहेत याला लक्षात घ्या, याला संयुक्त वर्ण किंवा विशेष संयुक्त वर्ण किंवा विशेष संयुक्त वर्ण मानलेला आहे. हा त्याचा 4था प्रकार आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. हेच काय करायचं आहे आपल्याला बाळांनो? बघायचं आहे. ओके, ठीक आहे. आता हे जे आहेत बघा, ही जी वर्णमाला आहे, ही जी वर्णमाला आहे मी ती थोडक्यात पुढे सांगत आहे. ओके, लक्षात घ्या. स्वर, स्वराची व्याख्या सर्वांना सांगितलेली आहे. स्वर म्हणजे काय, तर आपल्या मुखावाटे निघणारे मूलध्वनी आणि त्यांचा उच्चार करताना, लक्षात घ्या, स्वर म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा कोणत्याच अवयवाला स्पर्श करत नाही. आता लक्षात घ्या रे, इथं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे याचा अर्थ काय आहे. बघा, हा अ जो आहे, हा आद्य वर्ण, हा अ जो आहे हा आद्य स्वर. बघा, हा जर एखाद्या अक्षराचा पाय मोडला असेल,
बघा बघा, खूप महत्वाचं सांगायला लागलोय. एखाद्या सर ह आणि ळ महाप्राण आहेत ना. ह हा महाप्राण आहे, ळ हा द्राविडियन गटाकडून आलेला आहे. ळ हा द्राविडियन गटाकडून आलेला बाळा. ळ हा महाप्राण नाहीये. ठीक आहे, मी सांगतो ना बाळा, काळजी करू नको, सांगतो पुढं, डोंट वरी. ओके, लक्षात घ्या. हा अ कसा मिक्स होतो? समजा एखाद्या व्यंजनाचा पाय मोडलाय आणि त्या व्यंजनाला मला पूर्ण उच्चाराचा करायचा आहे, आणि जर मी हा अ त्याच्यामध्ये मिक्स केला, समजा उदाहरण म्हणून मी घेतलं क, हा पाय मोडलाय. बाळांनो, हे व्यंजन आहे, हे अक्षर नाहीये. हे व्यंजन आहे, हे अक्षर नाहीये. लक्षात घ्या. या क ला बघा, या क ला मला पूर्ण जर करायचं असेल तर या क मध्ये जर मी अ मिक्स केला तर याचा मोडलेला पाय निघून जातो आणि हे अक्षर बनतं. अ चा उपयोग याच्यासाठी होतो. ओके, ठीक आहे. हा, आता पुढं बघा. हा आ जो आहे याला आ असं म्हणतात. याचा अर्थ आहे काना. थोडस लक्ष द्या रे बेटा. हे ओके, हे ई जी आहे, हे ई याचा अर्थ आहे पहिली वेलांटी. पहिली वेलांटी. ठीक आहे. हे जे ई आहे याचा अर्थ आहे दुसरी वेलांटी. समजून घे रे, दुसरी वेलांटी. ओके. हा जो उ आहे याचा अर्थ आहे पहिला उकार. याचा अर्थ आहे पहिला उकार. हे जे उ आहे याचा अर्थ आहे दुसरा उकार. ठीक आहे. पुढं बघ, पुढं बघ, बघ पुढं. हे 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 रू जे आहे, लक्षात घे रे, हे रू जे आहे हे कृपामध्ये, हे जे क्रू आहे त्याच्यामध्ये येतं. कृष्ण मधलं हे जे क्रू आहे याचा अर्थ येतो क्रू. हे रू आहे ते. या लूचा वापर काय करत नाही आपण जास्त. ओके. हा, आता लक्षात घ्या. हे ए जे आहे याचा अर्थ एक मात्रा. एक मात्रा. मात्रा म्हणजे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वराच्या उच्चारास लागणाऱ्या कालावधीत आपण एक मात्रा, दोन मात्रा असं म्हणतो. ओके, लक्षात घे. ह्या चा अर्थ काय आहे? जसं की आपण बॅट लिहिताना याच्यावरती देतो, त्याचा अर्थ तो आहे. पुढे बघ रे बेटा, पुढे बघ. ह्या ए चा अर्थ आहे दोन मात्रे. दोन मात्रे. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ आहे दोन मात्रे. ओके, ठीक आहे. बाळांनो, काना जो आहे तो असा दिला जातो. वेलांटी जी आहे पहिली ती दुसरी आहे का इथं? दुसरी वेलांटी अशी दिली जाते, अशी दिली जाते. बाकी सर्व गोष्टी माहित आहेत तुम्हाला. ठीक आहे, चलो फक्त समजून सांगतो. हा, बाकीच्या गोष्टी माहित आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट, दोन मात्रे. या ओ चा अर्थ आहे, लक्षात घ्या रे, या ओ चा अर्थ आहे एक काना. एक काना, एक मात्रा. एक काना आणि एक मात्रा. प्रत्येक स्वर मी समजून सांगायला लागलोय, लक्षात घ्या. ओके, चलो ठीक आहे. हा, या आ चा अर्थ आहे, ओके, लक्षात घ्या रे, या आ चा वापर आपण काही शब्दामध्ये करतो. ओके, क्लास कधी स्टार्ट झालाय? लवकर झाला बा, 10 वाजता झालाय. ओके, जसं की ऑक्स लिहिताना किंवा ऑक्सर लिहिताना हे आपण लिहितो बघा, आ, याचा वापर इथं होतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे लक्षात घे. याचा अर्थ काय आहे, एखाद्या अक्षरावरती तुला हे द्यायचं आहे. एखाद्या अक्षरावरती तुला हे द्यायचं आहे. ओके, या औचा अर्थ काय आहे तर एक काना. एक काना आणि दोन मात्रे. दोन मात्रे हे या औचा अर्थ आहे. हे तुमची 12 स्वराची ओळख. हा अ एखाद्या अक्षरात जर पाय मोडला असेल तर त्या अक्षराला पूर्णत्व आणण्यासाठी अ मिसळतो. आ याचा अर्थ काना. ई याचा अर्थ पहिली वेलांटी. ई याचा अर्थ काय आहे, पहिली वेलांटी. हे दीर्घ ई याचा अर्थ दुसरी वेलांटी. ओके, हा पहिला उकाराचा उ, हा जो आहे हा काय आहे, पहिल्या उकाराचा उ आहे. हा पहिला उकार, हा दुसरा उकार. हा रू जो आहे कृष्णा
कृपण, कृपा लिहिताना जे असतं खाली आपण असं करतो बघा, हे असं लिहितो बघा, हे जे आहे हे रू आहे. लूचा वापर आता कमी करतोय. क्लुप्ती हा एकमेव शब्द आहे, लक्षात घ्या. एचा अर्थ येतो एकमात्रा. बघा ह्या आचा अर्थ म्हणजे काय आहे, बॉल, बॅट लिहिताना आपण बॅट लिहिताना हे जे असं वरती देतो हे त्याचा अर्थ ॲ आहे. ह्या ऐचा अर्थ आहे दोन मात्रे. ह्या ओचा अर्थ आहे एक काना एक मात्रा. ह्या आचा अर्थ एखाद्या अक्षराला सोडायचा आहे आणि या औचा अर्थ एक काना आणि दोन मात्रा. हे स्वर आहेत. हा काय आहे, स्वर आहेत. ओके चलो ठीक आहे. पीडीएफ टाकेल, डोंट वरी, पीडीएफ मी टाकून देईल, पीडीएफ टाकून देईल, काळजी करायची नाही. ठीक आहे चलो पुढे बघा. आता स्वरादी, स्वरादी दोन आहेत बाळांनो. स्वरादी किती आहेत, दोन आहेत. स्वरादी किती आहेत, दोन. ओके लक्षात घ्या. स्वरादी म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा, या दोन वर्णाचा उच्चार करताना, स्वरादी म्हणजे काय तर या दोन वर्णाचा उच्चार करताना अगोदर स्वरांचं साह्य घ्यावं लागतं, म्हणून त्याला आपण स्वरादी असं म्हणतो. बाळांनो स्वरादीचा हा जो पहिला प्रकार आहे याला आपण अनुस्वार, याला आपण काय म्हणतात, अनुस्वार असं म्हणतात. ओके अनु म्हणजे लहान, अनु म्हणजे लहान आणि स्वार म्हणजे काय तर दुसऱ्यावर बसून जाणे. फक्त समजून घ्या, पुढे आपण त्याच्या डिटेल्स मध्ये बघणार आहोत. हा जो दुसरा प्रकार आहे हा आहे विसर्ग. हा काय आहे, विसर्ग. ठीक आहे लक्षात घ्या बाळांनो, हे असं दर्शवतील असा अर्थ नाहीये. हा आद्य स्वर आहे, हे असं सुद्धा दर्शवलं जाईल. याचा अर्थ खरा तर हे असं येतं. ओके आणि तो भरीव पाहिजे. हा हे असं असा अनुस्वार नाही, हे चुकीचं आहे. हा भरीव आहे अनुस्वार. अनुस्वारला टिंब सुद्धा म्हणतात, अनुस्वारला टिंब सुद्धा म्हणतात, शिरोबिंदू सुद्धा म्हणतात. ठीक आहे चलो पुढे बघा. विसर्ग हे असं दाखवतील असंच नाहीये, तर तुम्हाला हे असं सुद्धा विसर्ग दाखवतील. काय करतील, असं सुद्धा तुम्हाला विसर्ग दाखवतील. ओके या विसर्गाचा अर्थ येतो बाळांनो श्वास सोडणे. या विसर्गाचा अर्थ येतो श्वास सोडणे. ह या वर्णाला थोडासा हिशडा देऊन या वर्णाचा उच्चार करतात. ओके चलो ठीक आहे. हे झाले स्वरादी. ही आहेत व्यंजन. ही काय आहेत, व्यंजन आहेत. ओके या व्यंजनाची ओळख करून घेणार आहोत आपण थोडक्यात. ओके बघा व्यंजन म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा कोणत्या ना कोणत्या अवयवाला स्पर्श करतो त्याला व्यंजन असं म्हणतात. व्यंजनाला हल, स्वरांत, निभृत, परवर्ण अशी त्याला वेगवेगळी नावं आहेत. ओके चलो ठीक आहे लक्षात घ्या. व्यंजन जी आहेत, हा जो गट आहे हा आहे बाळांनो क चा गट. हा जो आहे बाळांनो हा च चा गट आहे. हा जो आहे हा ट चा गट आहे. हा त चा गट आहे आणि हा प चा गट आहे. ओके हे जे एवढे आहेत हे वर्गीय व्यंजन आहेत, कारण काय याचा योग्यरित्या काय होतं बाळांनो, गट पडला जातो. ठीक आहे आता लक्षात घ्या रे, त्याला अजून एक वेगळं नाव दिलं जातं. बघ रे बाळा, ही जी आहेत हे जे हे पहिले जे आहेत हे जे आहेत हा पहिल्या वर्णातील पहिला वर्गातील गट आहे. पहिल्या वर्गातील हे वर्ण आहेत. हे जे आहेत हे दुसऱ्या वर्गातील वर्ण आहेत. हे जे आहेत हे तिसऱ्या वर्गातील आहेत. हे जे आहेत हे चौथ्या वर्गातील आहेत आणि हे जे आहेत हे पाचव्या वर्गातील आहेत. हे जे काय आहे हे पाचव्या वर्गातील आहेत. म्हणून लक्षात घ्या बाळांनो, या व्यंजनाला, व्यंजनाची संख्या सर्वांना माहित आहे, मी पूर्वी सांगितली. व्यंजनाची संख्या कोणी किती का सांगेन, आपण 34 सांगायची. कारण आयोगाने त्याच्यावरती प्रश्न दिलाय, म्हणजे आयोगाला आपण भांडू शकतो की तुम्ही एमपीसी मध्ये वर्णांची संख्या 34 सांगितली, मग आमच्या पोलीस भरतीला बी 34 चालत नाही का, त्यांना आपण तो मॅट मध्ये नेऊ शकतो विषय. त्याच्यामुळं 34 सांगायची, 36 सांगायची नाही, 32 बी सांगायची नाही. ओके लक्षात घ्या, हे एका वर्गात आहेत, यांची संख्या सारखी आहे. हे 5 आहेत, हे बी 5 आहेत, हे बी 5 आहेत, हे बी 5 आहेत आणि हे बी 5 आहेत. याचे वर्ग सारखे पडतात, म्हणून याला वर्गीय व्यंजन असं सुद्धा म्हणतात. याला आणखीन एक नाव आहे. क ख पासून ते भम पर्यंत, लक्षात रे, क ख पासून ते भम पर्यंत या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेचा शेंडा कोणत्या ना कोणत्या अवयवाला स्पर्श करतो, म्हणून याला स्पर्श व्यंजन सुद्धा म्हणतात. म्हणून याला स्पर्श व्यंजन सुद्धा म्हणतात. नेक्स्ट
बाळांनो हे जे आहेत हे य र ल व, य र ल व, खरं तर याचा क्रम य व र ल असा आहे. ओके, याला व्याकरणी भाषेमध्ये अर्धस्वर असं म्हणतात. याला काय म्हणतात? फक्त ओळख करून घ्यायला लागलो बाळांनो, याला काय म्हणतात बाळांनो? अर्धस्वर असं म्हणतात. कारण का, लक्षात घे रे, ह्याला अर्धस्वर का म्हणतात? तर याला अर्धस्वर का म्हणतात तर याचा जो उच्चार आहे, याचा जो उच्चार आहे तो अनुक्रमे ई, रू, लू आणि उ. बघा बघा सांगितलंय, मी लिहिलंय उ, लू, रू आणि ई. या स्वरांच्या अर्ध्या उच्चारावर याचा पूर्ण उच्चार अवलंबून आहे. म्हणजे ई, रू, लू आणि उ या स्वरांचा आणि या वर्णांचा एकदम नजीकचा संबंध आहे. यांच्या उच्चारावरच, यांच्या अर्ध्या उच्चारावरच यरलव या वर्णाचा उच्चार आहे, म्हणून त्याला अर्धस्वर असं म्हणतात. म्हणून त्याला काय म्हणतात बाळांनो? अर्धस्वर असं म्हणतात. लक्षात घ्या, या अर्धस्वराला एक नाव आहे अंतस्थ. मी पुढे तर सांगितलं डिटेल्स मध्ये, याला अंतस्थ सुद्धा म्हणतात. हा, हे जे पुढे तीन आहेत, हे तीन याला व्याकरणी भाषेमध्ये उष्मे असं म्हणतात. याला काय म्हणतात बाळांनो? उष्मे. याला सितकार पण म्हणतात. हा, याला सितकार पण असं म्हणतात. आणि याला आणखीन एक नाव आहे, याला घर्षक पण म्हणतात. हा, ठीक आहे, याला काय म्हणतात? घर्षक पण म्हणतात. असं म्हटलं जातं की श, श आणि स या वर्णाचा उच्चार करताना आपल्या फुफ्फुसातून ज्यावेळेस हवा बाहेर पडते त्यावेळेस उष्णता निर्माण होते, म्हणून त्याला उष्मे किंवा घर्षक असं म्हणतात. जरी तुमच्या मुखातून, फुफ्फुसातून हवा बाहेर पडताना तुम्हाला जाणवत नसेल गरम, तुमच्यामध्ये उष्णता निर्माण होत नसेल, तरी सुद्धा याला उष्मेच म्हणायचंय. आपल्याला मार्ग मिळवायचे, भांडायचं नाही त्यांच्याशी. हा, लक्षात घ्या. हा जो ह आहे याला व्याकरणी भाषेमध्ये महाप्राण असं म्हणतात. याला काय म्हणतात? महाप्राण असं म्हणतात. आणि हा ळ जो आहे याला द्राविडियन गटाकडून आलेला काय म्हणतात बाळांनो? याला द्राविडियन किंवा स्वतंत्र वर्ण असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? स्वतंत्र असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, चलो. आणि पुढचा जो आहे तो आहे संयुक्त वर्ण. पुढचा जो काय आहे तो संयुक्त वर्ण. लक्षात घ्या, संयुक्त वर्ण दोन आहेत. एक आहे क्ष आणि दुसरा आहे ज्ञ. या दोघांना कुणी स्थान दिलेलं आहे तर प्राध्यापक सबनीस सरांनी स्थान दिलेलं आहे. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. कसा सर? लक्षात घ्या, याची तुम्हाला फोड विचारली जाईल. याची फोड असते क अधिक श अधिक, जर थोर विचारलं तर अ बरोबर काय तयार होतो? क्ष तयार होतो. जर याची फोड तुम्हाला कुणी विचारली तर याची फोड येते बाळांनो द अधिक न अधिक य अधिक, स्वर जर असेल तर अ. ओके, आणि हा तयार होतो ज्ञ. ओके, या दोघांना आपल्या वर्णमालेमध्ये संयुक्त किंवा विशेष संयुक्त म्हणून कुणी मानलेलं आहे तर प्राध्यापक सबनीस. कुणी मानलेलं बाळांनो? सबनीस सरांनी स्थान दिलेलं आहे. प्राध्यापक डॉक्टर सबनीस सरांनी स्थान दिलेलं आहे. याला संयुक्त वर्ण किंवा कधी कधी विशेष संयुक्त वर्ण असं सुद्धा मानलं जाईल. विशेष संयुक्त वर्ण असं सुद्धा याला म्हटलं जाईल. ओके, चलो. आपली जी देवनागरी लिपीतील वर्णमाला आहे त्याचे आपण 4 प्रकार बघितले. ते 4 प्रकार तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, वर्णमालेत मूळ 3 प्रकार पडतात. वर्णमालेमध्ये मूळ 3 प्रकार पडतात आणि आधुनिक वर्णमालेचे 4 प्रकार पडतात. ते आपल्याला काय करायचं आहे बघा, ते आपल्याला काय करायचं आहे, आपली वर्णमाला जी आहे ती सविस्तर स्वरूपात आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये बघायची आहे. आपली सविस्तर प्रमाणे वर्णमाला, त्याचे जे मूळ 3 प्रकार आहेत आणि आधुनिक जे 4 प्रकार आहेत ते आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये बघायचे आहेत. ओके, चलो.